ऐन निवडणुकीत रायगडमध्ये काँग्रेसला धक्का। माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार। सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश होणार असल्याची सुनील तटकरे यांची माहिती। बाळासाहेब थोरातांनी शिर्डीची जागा ठाकरे गटाला गिफ्ट दिली। शिंदे गटाच्या राजू वाघमारे यांचा आरोप, तर माझ्यावर अन्याय केला म्हणून मी काँग्रेसमधून बाहेर पडलो। वाघमारे यांची माहिती। ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरे यांना शिर्डीची उमेदवारी। काही युवकांकडून मोदी मित्र आय कार्ड वापरून छुपा प्रचार सुरू असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। 5 ते 6 जणांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू। ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आणि किशोरी पेडणेकर यांची माहिती। अमरावतीच्या नवनीत राणांच्या सभेत घड्याळाचा उल्लेख करताना अजित पवारांची गलतीचे मिस्टेक। राणांना मतदान करताना घड्याळ चिन्ह दाबा, चुकून बोललो। अजित पवारांचं नंतर स्पष्टीकरण। अजित पवारांनी बारामतीला स्वर्ग केला, त्यामुळे त्यांच्या विरोधात सगळे एकत्र झाले। नवनीत राणांकडून अजित पवारांचं कौतुक करत शरद पवारांवर निशाणा। सुनेत्रा पवारांचा पायगुण बारामतीसाठी सकारात्मक। विजय शिवतारेंकडून सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही व्यक्त। परभणीच्या सेलूमध्ये रावसाहेब दानवेंकडून महादेव जानकरांचा प्रचार। बैलगाडीतनं फिरत जानकरांना मतदान करण्याचं केलं आवाहन। नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या स्वामी शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। शांतिगिरी महाराजांकडून मतदान करण्याचं आवाहन। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचे चिरंजीव जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आमने सामने। सुळेंकडून जय पवारांची विचारपूस। बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत। भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी शरद पवारांची घेतली भेट। त्यासोबतच जळगाव विमानतळावरती वाघ यांनी पवारांचे आशीर्वादही घेतले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 23 एप्रिलला अकोल्यात सभा। अकोल्यात भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। अमरावतीमधील वंचितच्या जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी बडतर्फ। मवियाचे उमेदवार बळवंत वानखेड यांना पाठिंबा दिल्यानं पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई। वंचित बहुजन आघाडीकडून दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवार जाहीर। दिंडोरीतनं वंचितच्या मालती थवेल यांना उमेदवारी। डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात खासदार डॉ श्रीकांत शिंदेंच्या कार्य अहवालाचं प्रकाशन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंचीही उपस्थिती, तर भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी सुधा गायकवाडांचीही हजेरी। मुंबईच्या बोरिवलीत उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेतली भेट। राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर प्रथमच गोयल यांची मनसे पदाधिकाऱ्यांना भेट।